28 जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 15 पुरुषोत्तम योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 544 पासून पुढे. का घ्राणा फुला दोही द्रुती असे जे माझारिली ठाई तेन दिसे तरी नाही ऐसे बोलो नये तैसे द्रष्टा दृश्य हे जाये. मग कोण म्हणे काय आहे हेची अनुभवे तेची पाहे रूपतया. जो प्रकाशे विन प्रकाशू जो इशिते वेन विषयू आपणेची अवकाशू बसवित असे जो. जो नादे एकिजता नादू स्वादे चाकिजता स्वादू जो भोगीच तसे आनंदू आनंदेचे. जो पूर्णतेचा परिणामो पुरुषगा पुरुषोत्तमो विश्रांतीचाही विश्रामो विराला जेथे. सुखासी सुख जोडिले जे तेज तेजासी सापडले शून्यही बुडाले महाशून्य जिये. जो विकासाही वरी उरता ग्रासा तेही ग्रासुनी पुरता. जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु पैनेन तया प्रती रूपेपणाची प्रतीती रूपे न होनी शुक्ती दावी जेवी. का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे विश्व न होनिया तैसे. विश्व जो धरी हे असो जलतरंगा नाही सिनाने पण जेविगा. तेवी दिसत प्रकाशु जगा आपणची जो. आपलिया संकोच विकाशा आपणची रूप विरेशा. हा जळी चंद्रहन जैसा समुद्रगा तैसा विश्वपणे काही न होये विश्वलोपी कही न जाये. जैसा रात्री दिवस नो हे द्विधारवी तैसा काहीच कोणीकडे काही सेनीही वेचिन पडे. जयाचे सांगडे जयाचीची यस्मात् सक्षरमतितो हमक्षरादपि चोत्तम. अतोस्मी लोकवेदे च प्रथित पुरुषोत्तमः. जो आपण पेची आपणया प्रकाशित से धनंजया. काय बहु बोलू जया नाही दुजे तो गामी निरुपाधिकू शराक्षर तमू एकू. म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमो. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्वचिति मा सर्वभावेन भारत. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया. जाने जो पाहलेया ज्ञानमित्रे चेलिया आपुले ज्ञान. जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वाव आजाले. का हाती घेतलिया माळा फिटे सर्पभासाचा कंटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो. लेणे सोनीची जो जाणे तो लेणे पण ते वाव म्हणे. तेवी मी जाणो निजेने वाढीला भेदू. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू मीची एकू स्वत सिद्धू. जो आपणेसी भेदू नेनोनिया जाणे तेनेची सर्व जाणितले हेही म्हणणे थे कुले. चेतया सर्व उरले द्वैत नाही म्हणून माझी या भजना उचितू तोची अर्जुना. गगन जैसे आलिंगना गगनाचिया क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरपणे. अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हागा सिंधूसी आणि होती तरी गंगा कैसे निमिळती म्हणून मी न होती भक्ती अन्ययो आहे. ऐसिया लागी सर्व प्रकारी जैसा कल्लोळी अनन्युसागरी तैसा माते अवधारी भजिन्नला जो. सूर्या आणि प्रभे एक वंकी जेन लोभे तो पाडू मानू लाभे भजनातया. श्रीकृष्ण पुढे सांगतात किंवा नाक व फुले या दोहोंच्या मधील प्रदेशातही त्याचा गंध तो आपल्यास आहे असा वाटला नाही तरी आहे असे म्हटले पाहिजे. ज्याप्रमाणे पाहणारा द्रष्टा पाहण्याचा विषय दृश्य या दोन्ही कल्पना नाहीशा झाल्यावर कोणी असे म्हणेल की मग त्या ठिकाणी काय शिल्लक राहते. तर द्रष्टा व दृश्य या कल्पना जाऊन जी स्थिती शिल्लक उरते ती जो अनुभवाने पाहतो तेच त्याचे स्वरूप. जो प्रकाशाशिवाय प्रकाश आहे नियम्य पदार्थाशा
शिवाय नियामक आहे व जो आपल्याने सर्व पोकळी आपणच भरून टाकतो, जो नादाचाही नाद तसेच स्वादाचाही स्वाद असून जो आपल्या आनंद स्वरूपानेच आनंदाचा भोग घेत असतो, जो पूर्णतेचा अंत, अवतरलेली अशी मूर्त पूर्णता, सर्व पुरुष श्रेष्ठ व विश्रांतीचेही विश्रांतीस्थान, जेथे सुखाला सुखाची जोड, तेजाला तेजाचा लाभ, अगर महाशून्यामध्ये शून्याचा लय, जो विकास संपून अविद्भूत असणारा, ग्रासाचाही ग्रास करून पूर्णत्वाने असणारा, जो सर्व बहुत्वाहूनही बहु म्हणजे श्रेष्ठ आहे, किंवा ज्याप्रमाणे शिंपली स्वतः रूपे न होता नेणत्याला रूपाचा भास होण्यास कारण होते, नित्य प्रकट असणारे सोने अलंकार रूपाने स्थित असले म्हणजे नेणत्यांना लपल्यासारखे होऊन त्यांना फक्त अलंकारच दिसतात, त्याप्रमाणे उत्तम पुरुष आपण केव्हाही विश्व न होता नेणत्याच्या दृष्टीला दिसणाऱ्या विश्वाचा आधार आहे. हे असो, पाणी व त्यावरील लाटा यात जशी भिन्नता नसते, त्याप्रमाणे उत्तम पुरुषाच्या अस्तित्वावरच नांदणारे जगत त्याहूनही वेगळे नाही. केवळ चंद्राच्या संकोच विकासावरच जसा त्याच्या प्रतिबिंबाचा संकोच व विकास अवलंबून आहे, त्याप्रमाणे आत्म्याचे प्रकट होणे अगर स्वरूपावस्थान असणे यावर विश्वाचा प्रकटपणा अगर लोप अवलंबून आहे. तसाच विश्वस्थितीत तो काही होतही नाही अथवा विश्वाच्या लोपाने तो कोठे जातही नाही, आहे तसाच असतो. याला उदाहरण रात्र आणि दिवस हे सूर्याच्या ठिकाणी भेद उत्पन्न करू शकत नाही, त्याप्रमाणे तो कशातही नसतो, कशानेही न्यून होत नाही, म्हणून तो कसा हे सांगायचे झाल्यास तो त्याच्यासारखाच आहे असे म्हणावे लागते. अर्जुना, तो आपणच आपला प्रकाश तो, फार काय सांगू, ज्याला दुसरे नाही, म्हणजे जो एकाकी आहे, क्षर व अक्षर या दोन पुरुषाहून श्रेष्ठ व उपाधी रहित आहे, असा काय तो मीच आहे. म्हणून वेद व सर्व जग मला पुरुषोत्तम म्हणतात. परंतु हे असो अर्जुना, असा जो मी पुरुषोत्तम त्याला तोच एक पाहू शकतो की ज्याच्या अंतःकरणात यथार्थ ज्ञान सूर्याचा उदय झाला आहे. जागे झाल्यावर स्वप्न व्यवहार जसा नाहीसा होतो, तसे चेलिया आपले ज्ञान म्हणजे आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर दिसणारे विश्व स्वप्नवतच बाब होते. तिच्यावर सर्पभ्रम झाला होता, ती माळच हाती घेतल्यावर अपरोक्ष झाल्यावर जसा सर्पभ्रम व भीती नाहीशी होते, तसे ज्याला माझे ज्ञान झाले आहे तो या टवाळ म्हणजे मिथ्या जगता भासाने फसत नाही. दागिना हा सोनेच आहे असे जो म्हणतो, तो दागिन्याचा आकार हा मिथ्याभास आहे. त्याप्रमाणे ज्याने मला जाणून भेद टाकला, मग असा भेदबुद्धी नसलेला पुरुष स्वतः सिद्ध सच्चिदानंद स्वरूप असा मीच सर्वत्र आहे असे म्हणतो व आपल्या स्वतःलाही दुजेपणाने न पाहता मला जाणतो. आता त्या पुरुषाला सर्व ज्ञान झाले हेही म्हणणे अपुरे म्हणजे वस्तुस्थितीदर्शक नाही, कारण त्या सर्व म्हणून काही द्वैत राहिलेले नसते. म्हणून अर्जुना, माझे भजन करायस तोच मद्रूप झाला एक योग्य होय. अरे, गगनाला आलिंगन देण्याची योग्यता एका गगनाचीच, दुसऱ्याची नाही. क्षीरसागराचा पाहुणचार क्षीरसागरानेच करणे, अमृतानेच अमृतासा मिळणे योग्य. उत्तम सुवर्णात तद्रूप होण्यास जसे उत्तम सुवर्णच पाहिजे, त्याप्रमाणे जो मद्रूप झाला त्याला माझी भक्ती करणे शक्य व योग्य आहे. गंगा सागराहून जर भिन्न असती तर ती सिंधुरूप कशी झाली असती. म्हणून मी न होता म्हणजे माझी सर्व व्यापकता न बांधता परिच्छिन्न बुद्धीने केलेली भक्ती खरी किंवा सार्थ होईल. यासाठी समुद्राच्या लाटा जशा समुद्राशी सर्वस्वी अनन्य अभिन्न आहेत, त्याप्रमाणे माझे भजन करणारा अनन्य असावा. अगर अनन्य असेल तर त्यानेच खरे भजन केले जाण. सूर्य आणि प्रभा यांचे जसे नित्य ऐक्य आहे, तशी वरील अनन्य भजनाची योग्यता आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.